नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी डॉक्टर रणजित खराडे, MVSC ॲनिमल न्यूट्रिशन. तर आज आपण पाहणार आहोत 500 किलो वजनाच्या प्रतिदिन 20 लिटर दूध देणाऱ्या गाईला किती चारा द्यावा. तर 500 किलो आहे तर त्या वजनाच्या 3.78% आपल्याला ड्राय मॅटर घ्यावं लागेल. 3.5 ते 4च्या दरम्यान घ्यावं लागतं. तर आपण 3.78% ड्राय मॅटर घेतलेला आहे. तर 500 किलो जर 3.78% केलं तर ते 18.9 किलो येते. तर 18.9 किलो ड्राय मॅटर लागतं. ड्राय मॅटर म्हणजे पाणी विहिरीत चारा, म्हणजे थोडक्यात चोथा. तर ह्या जे 18.9 किलो ड्राय मॅटर आहे त्याच्या 66% वैरण लागते आणि 34% पशुखाद्य लागतं. तर 18.9चं 66% केलं तर ते येते 12.6 आणि 34% केलं तर येते 6.3 किलो. तर हे जे आहे तर 12.6 किलो जी वैरण आहे त्यातली 34% हिरवी वैरण पाहिजे आणि 66% सुकी वैरण पाहिजे. तर 12.6चं 34% येतंय 4.2 किलो आणि 66% येतंय 8.4 किलो. तर हे आहे पाणी विहिरीत चारा आहे, म्हणजे चोथा आहे. तर आपल्याला पाण्याचं वजन पण त्यामध्ये पकडावं लागेल. तर हिरव्या वैरणीमध्ये 80% पाणी असतं. मग ते 4 किलोमध्ये जर 80% पाण्याचं वजन धरलं तर ते 21 किलो हिरवा चारा येईल. आणि 8.4 किलोमध्ये सुक्या वैरणीमध्ये फक्त 10% पाणी असतं. मग ते 10% पाण्याचं वजन धरलं तर ते 8.4चं 9.3 किलो येईल. आणि पशुखाद्य जे आपण 34% म्हणजे 6.3 किलो घेतलं होतं, तर पशुखाद्यामध्ये पण 11% पाणी असतं. तर ते 11% पाण्याचं वजन धरल्यावर 7 ते 8 किलो पशुखाद्य येईल. तर ते जे 8 किलो आहे ते दूध उत्पादनासाठी लागेल आणि शरीर पोषणासाठी आपल्याला 2 किलो द्यावं लागेल. त्यालाच आपण मेंटेनन्स म्हणतो. तर असं टोटल 10 किलो द्यावं लागेल. पण तुम्ही जर हिरवी वैरण आपण सांगितल्याप्रमाणे, म्हणजे हिरवी वैरण जर 21 किलो आणि सुकी वैरण जर 9 किलो दिली तर 2 किलो द्यायची गरज नाही. तर अशा प्रकारे आपण वैरण जर व्यवस्थित दिली, 21 किलो हिरवी वैरण आणि 9 किलो सुकी वैरण, तर 2 किलो आपल्याला मेंटेनन्स द्यावं लागणार नाही. मग 8 किलोमध्ये होतंय. आणि दुसरा एक फॉर्म्युला आहे, 1 लिटर दुधासाठी 400 ग्राम आपल्याला पशुखाद्य द्यावं लागतं, म्हणजे गोळीपेंड द्यावी लागते. मग 20 लिटर गुणुले 400 ग्राम केलं तरी ते 8 किलो येते. मग ह्या गणितानं पण येते आणि त्या गणितानं पण 8 किलो येते. तर सारांश काय आहे, पशुखाद्य 8 ते 10 किलो दिलं पाहिजे, हिरवी वैरण 21 किलो दिली पाहिजे आणि सुकी वैरण 9 किलो दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे खाद्य दिलं पाहिजे.